वाल्मिकवरील मकोका संदर्भात बीड कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। हत्येच्या दिवशी कराड आणि घुले आणि चाटेमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आणि असा दावा एसआयटीने कोर्टात केलेला आहे। तर वाल्मिक कराडच्या चौकशी संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। वाल्मिक कराडची आता मकोका संदर्भात सुनावणी सुरू आहे। तर या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट येते की वाल्मिकवरील मकोका संदर्भात आता बीड कोर्टात सुनावणी सुरू आहे। हत्येच्या दिवशी कराड घुले आणि चाटेमध्ये 20 मिनिटं चर्चा सुरू असल्याचा दावा एसआयटी कडून करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची अपडेट आहे? या ठिकाणी आपण आता पाहतो की सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयओजी आहेत अनिल गुजर यांनी असं सांगितलं की 9 डिसेंबरला जेव्हा खून झाला यावेळी दुपारी 3:20 ते 3:30 या 10 मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं होतं। त्याचबरोबर एसआयटी कडे याबाबत सीडीआर उपलब्ध असल्याने या खंडणी प्रकरणात थेट हत्येशी संबंध असल्याचा पीपी यांचा दावा आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की या तिघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि कोर्टामध्ये अशी माहिती सादर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एसआयटी कडून वाल्मिक कराडची 10 दिवसाची मागणी देखील करण्यात आलेली आहे कोठडीची, असं देखील प्राथमिक माहिती समोर येते। त्यामुळे 10 दिवसाची कोठडीची मागणी या ठिकाणी केलेली आहे। ही मोठी बातमी आताच्या घडीची म्हणता येईल आणि निर्णय काय घेतं न्यायालय हे सर्व पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण की थोडा वेळ झालाय आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजू आपापल्या दोन्ही वकील आपापल्या बाजू मांडतायत। युक्तिवाद सध्या सुरू आहे, मात्र अजूनही कुठल्या निष्कर्षापर्यंत अजून पोहोचले नाही। त्यामुळे आता ही सुनावणी ज्यावेळेस संपेल त्यामुळे न्यायालय निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या सुनावणी दरम्यान नंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे का? अशी काय अपडेट आहे का? नक्कीच यामध्ये जेव्हा ज्या अर्थी या प्रकरणामध्ये कोठडी मागितली जात आहे त्या अर्थी नक्कीच आता जे वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे, कारण की आपण पाहिलं की मकोका अंतर्गत कालच त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। त्यानंतर आता त्यांना थेट न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। पुन्हा त्यांना एकदा न्यायालयाने जर हे सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर जर कोठडी दिली तर पुन्हा त्यांना या ठिकाणी तपासाला चौकशीला समोर जावं लागणार आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात कळणार नेमकं त्यांना किती दिवसाची कोठडी मिळते किंवा न्यायालय काय निर्णय घेते म्हणून। तर आपण महत्त्वाची अपडेट बघतोय की एसआयटी कडून वाल्मिकची आता 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड संदर्भात सध्या बीड न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भात आता एसआयटी कडून वाल्मिकची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर आपले प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, तर वाल्मिकची 10 दिवसांची कोठडीची मागणी आता एसआयटी कडून करण्यात आलेली आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे, ही जी हत्याकांड प्रकरण आहे जिथून या सर्व गोष्टींना सुरुवात झालेला आहे, आपण पाहतो की त्यामध्ये अनेक नेते असतील किंवा अनेक मोर्चांसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत। मात्र ते जे प्रश्न आहेत ते खरं आहे का? मात्र ही जी संपूर्ण हत्या घडली या हत्याकांडामध्ये अजून कोणी आरोपी आहे का? किंवा जे संभाषण झालंय जो 10 मिनिटाचं, त्या 10 मिनिटाच्या संभाषणामध्ये नेमकं काय काय झालं या गोष्टींचा उलगडा तेव्हाच होईल जेव्हा वाल्मिक कराड यांना कोठडी मिळेल। त्या कोठडीमध्ये संपूर्ण जी चौकशी आहे, जो तपास आहे, जो केला जाईल आणि संपूर्ण माहिती बाहेर येईल। त्यानंतर जी खरी परिस्थिती समोर येईल त्यासाठी एसआयटी असेल किंवा पोलिसांना कोठडीची आवश्यकता आहे। त्यासाठी पोलिसांनी देखील ही कोठडी मागितलेली आहे। मात्र न्यायालय नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार, कारण की हा जो संपूर्ण प्रकरण होता या प्रकरणामध्ये थेट हस्तक्षेप वाल्मिक कराडचा आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण की आता हा जी नवीन बाब समोर आलेली आहे की तिघांचं संभाषण झालं आहे आणि त्याचा सीडीआर जो आहे पोलिसांकडे आहे। त्या सीडीआर मध्ये नेमकं काय काय आहे, तो पोलीस नेमकं त्या 10 मिनिटाच्या यामध्ये काय काय बोललं गेलं, यामध्ये अजून कोणी इतर आरोपी आहेत का किंवा यामध्ये अजून काही दुसरा अँगल सापडतो आहे या दृष्टीने पोलीस तपास करणार आहे। त्यामुळे ही कोठडी जी महत्त्वाची मानली जात आहे। मात्र आता न्यायालय काय निर्णय घेतं एक महत्त्वाची अपडेट येते की वाल्मिकचा थेट हत्येशी संबंध आहे असा दावा आता पोलिसांनी केलेला आहे। महत्त्वाची अपडेट, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकचा थेट संबंध आहे असा दावा पोलिसांनी केलेला आहे। 9 डिसेंबरला दुपारी 3:30 ते 3:30 दरम्यान अशी 10 मिनिटं
3:20 ते 3:30 दरम्यान अशी 10 मिनिटं घुले, चाटे आणि कराडमध्ये संभाषण झाल्याची माहिती देखील युक्तिवादादरम्यान देण्यात आलेली आहे। SIT कडे CDR आहेत आणि खंडणी प्रकरणाचा आता हत्येशी थेट संबंध आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। तर सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची अपडेट आहे? आता संतोष देशमुख हत्येचा थेट संबंध वाल्मिकशी जोडला गेलेला आहे असा दावा पोलिसांनी केलेला आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच या तिघांचं ज्या हाती संभाषण झालंय त्यामध्ये ह्या खंडणीवरूनच ही हत्या झाली आहे का, त्याचबरोबर वाल्मिक कराडने काही इन्स्ट्रक्शन दिले होते का, किंवा वाल्मिक कराडच हा सर्व सिंडिकेट चालवत होता का, असे अनेक जे प्रश्न आहेत ते आजपर्यंत अनुत्तरित आहेत। ते प्रश्न कुठेतरी आता त्याच्या खोलात कुठेतरी SIT जात आहे आणि या अनुषंगाने आपल्याला समोर येईल, कारण की जे एक 20 मिनिटाचा जो संभाषण आहे तो देखील SIT कडे आहे। तो संभाषणामध्ये नेमकं काय झालेलं आहे, कारण की साधारण 1-2 मिनिटाचं संभाषण आपण समजू शकतो, मात्र हत्येच्या दिवशी एवढं 10 ते 20 मिनिटं संभाषण होणं आणि त्यामध्ये इतर जे आरोपी आहेत ते ऑलरेडी अटक आहेत आणि त्यामध्ये यांचं थेट हस्तक्षेप असणं, यामागे अजून बऱ्याचशा जे कंगोऱ्या या घटनेचे ते समोर येऊ शकतात। मात्र आता आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण की नेमकं त्या न्यायालयीन कोठडी मिळते की मग न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला जी बातमी येते त्या हत्येची थेट संबंध जोडला जातोय, ही महत्वपूर्ण बाब या घडामोडीमध्ये मानली जाते। सचिन, आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे की हत्येच्या दिवशी वाल्मिकने देशमुखांना धमकी दिली होती असं SITचं म्हणणं आहे। आता संतोष हत्या प्रकरणाशी वाल्मिकचा थेट संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला होता। या प्रकरणात आता महत्त्वाच्या अपडेट समोर येत आहेत। हत्येच्या दिवशी वाल्मिकने देशमुखांना धमकी दिली होती असा दावा SITने केलेला आहे। तर सचिनकडे जाऊया। सचिन, काय अधिकचे अपडेट आहे? नक्कीच यामध्ये अजून एक गोष्ट जी समोर येते की ज्या दिवशी ही घटना हत्या झाली त्या दिवशी अपहरणाची जी वेळ आहे 3 ते 3:15 दरम्यान देशमुखांचं अपहरण झालं होतं। 3:30 वाजेच्या दरम्यान कराड आणि घुले तसेच विष्णू चाटे यांचा फोन कॉल झाल्याचं देखील माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र ही जी संपूर्ण घटना आहे आता या एकमेकांशी या घटनेचे तार जोडले जात आहेत। एकीकडे खंडणीचं प्रकरण होतं तर दुसरीकडे हत्येचं प्रकरण। आता या सर्वांची तार एकमेकांशी जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी सांगितलं जात होतं की अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांचा हात असू शकतो, मात्र आता थेट न्यायालयात ही बाब मांडली जाते। त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला अजून गंभीर वळण मिळालं आहे आणि साधारण या सर्व गोष्टींच्या खोलामध्ये जाण्यासाठी यासाठी असेल किंवा यांना पोलिसांना कोठडीची आवश्यकता आहे असं देखील सांगितलं गेलंय। वाल्मिक कराडचा ताबा मिळण्यासाठी 9 ते 10 मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे SIT कडून आणि हे 10 मुद्दे खूप महत्वाचे आहे। आता जर आपण पाहिलं तर हा वाल्मिक कराड यांच्यावरील प्रकरणाचा हा जो युक्तिवाद आहे हा ऑन कॅमेरा सुरू असल्याचं देखील समोर येत आहे। तर तुम्ही बोललात की 10 मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यातील काही मुद्दे तुम्ही स्पष्ट कराल का? जे मुद्दे समोर येत आहेत त्यापैकी काही प्राथमिक मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की जी सुनावणी चालू आहे त्यामध्ये जो सर्वात महत्वाचा धागा धरण्यात आलेला आहे की ज्या दिवशी हत्या घडली होती हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड आणि या 2 आरोपी आहेत जे अटक त्या तिघांमध्ये संभाषण झाले होते। ते संभाषण सर्वात महत्वाचं मानलं जात आहे, कारण की त्या संभाषणामध्ये नेमकं काय घडलं होतं, नेमकं कुणी कुणाला इन्स्ट्रक्शन दिली होता किंवा मारण्यासाठी सांगितलं होतं, उकसवलं गेलं होतं का, या संपूर्ण घटना कशा घडल्या आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे सर्व त्यामधून बाहेर येणार आहे। त्यामुळे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे। त्याचबरोबर जे या खंडणी प्रकरण असेल आणि त्याचबरोबर हत्या प्रकरण या दोघांचा कसा काय मेळ झाला, हे दोन्ही प्रकरण कसे घडले या संदर्भातली देखील माहिती घ्यायची आहे। असे 8 ते 10 मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे आणि ते मुद्दे सविस्तरच थोड्याच वेळात समोर येतील। तर अजून एक अपडेट यामध्ये येते की कराडविषयी जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची यादी कोर्टासमोर मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। खरं तर आपण महत्त्वाचे अपडेट बघतोय संतोष हत्या प्रकरणातील। आता सध्या वाल्मिक कराडची ही बीड न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान महत्त्वाच्या अपडेट समोर येत आहेत। कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट पोलिसांकडून कोर्टात सादर केली जाते। कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट पोलिसांकडून कोर्टात आता सादर केली जाते। दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। सचिन, काय अजून अपडेट आहेत तिकडच्या?
आपण पाहिलं यापूर्वी 14 दिवसाची कोठडी मिळाली होती वाल्मिक कराडला. त्यानंतर ती कोठडी संपली होती, न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात होती. आता पुन्हा एकदा SIT कडून हे प्रयत्न होत आहेत की वाल्मिक कराडकडून जास्तीत जास्त माहिती या खून प्रकरणातली, हत्या प्रकरणातली, त्याचबरोबर अपहरण आणि खंडणी प्रकरणातली बाहेर कशी यावी, त्यासाठी कोठडीची आवश्यकता आहे व त्यासाठी SIT कडून जोरदार प्रयत्न सुरू आहे, जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून हे युक्तिवाद सुरू आहे आणि त्यामध्ये असं देखील म्हटलं जात आहे की या हत्येसंबंधात थेट संबंध वाल्मिक कराडचा जोडला जातोय. त्यामुळे आता कुठेतरी या घटनेला गंभीर वळण मिळालेलं आहे आणि ज्या मागण्या सातत्याने होत होत्या त्या मागण्या आता कुठेतरी न्यायालयामध्ये मांडल्या जात आहेत. त्यामुळे या घटनेला आपण पाहतो की एक मोठी अपडेट यामध्ये म्हणता येईल. तर महत्वाची बातमी आपण बघतोय, कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट ही पोलिसांकडून कोर्टात सादर केली जाते. सध्या बीड न्यायालयात वाल्मिक कराड संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये SIT कडून आता वाल्मिकची 10 दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 या दरम्यान घुले, चाटे आणि कराडमध्ये संभाषण झाल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि आता नवी अपडेट येते. याच्यामध्ये वाल्मिक आणि आरोपींमध्ये काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं SIT कडून कोर्टासमोर सांगण्यात आलेलं आहे. या प्रकरणात आता महत्त्वाच्या अपडेट समोर येतात. दोन्ही बाजूनी युक्तिवाद सुरू आहे आणि त्यातील आता एक महत्त्वाची अपडेट आहे, वाल्मिक आणि आरोपींमध्ये काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं SITचं म्हणणं आहे. सचिन, काय अधिकच्या अपडेट आहेत? आता यापूर्वी आपण पाहिलं तर हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो CID कडे होता. CID ने आतापर्यंत काय काय या खंडणी प्रकरणात तपास केलेला आहे, हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि तो SIT कडे सांगितला जातो. SIT आणि CID हे दोघांचाही कंबाईन करून ही माहिती घेतली जाते. जी माहिती, जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तपासादरम्यान, त्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी आता सध्या घडीला जोरदार युक्तिवाद सुरू आहे. कारण की हे जे प्रश्नाचे उत्तर तेव्हाच मिळतील जेव्हा पोलीस कोठडी मिळेल, अधिकचा तपास पोलिसांना करता येईल. त्यासाठी या 20 मिनिटाचा आधार घेतला जातो. या 20 मिनिटांमध्ये खरं तर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अजूनही पडद्या आडच आहेत, त्या समोर आलेल्या नाहीये. या 20 मिनिटाच्या संभाषणामध्ये नेमकं काय झालं होतं, नेमकं कोण कोण यामध्ये सामील होतं, नेमकं कशी हत्या केली गेली, नेमकं त्या हत्येमध्ये कोण कोण होतं, कुठून अपहरण करून, कुणाच्या बोलण्यावरून, कुणाच्या सांगण्यावरून हे केलं गेलं, आरोपींनी कुठे कुठे गेले होते, असे अनेक जे मुद्दे सध्या समोर येत आहेत. अजूनही त्या मुद्द्यांचं, अजूनही त्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं नाहीये. त्या प्रश्ना सर्वांचं उत्तर मिळवण्यासाठी आणि केस अजून मजबूत करण्यासाठी SIT पुन्हा एकदा कोठडीचे प्रयत्न करत आहे. मात्र ही सुनावणी सुरू आहे, दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे. अजूनही आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर नेमकं न्यायालयाचा काय निर्णय होतो हे समोर येणार आहे. अजून एक अपडेट यामध्ये येते की आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केली असा दावा SIT कडून करण्यात आलेला आहे. खरं तर मोठी बातमी आपण बघतो, आरोपींनी कट रचून देशमुखांचं अपहरण केलं आणि हत्या केली असा दावा आता SIT कडून करण्यात आलेला आहे. प्रकरणातील सर्व आरोपी संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. आरोपींनी कट रचून देशमुखांचं अपहरण केलं आणि हत्या केली असा दावा SIT कडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचाही दावा आता SIT कडून करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड संदर्भात आता बीड न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं, त्यांची हत्या केली असा दावा SIT कडून करण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणातील हे सर्व जे आरोपी आहेत हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असंही SIT कडून कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. तर आपले प्रतिनिधी सचिन सध्या बीडमध्ये आहेत. सचिन, काय अपडेट आहे? नक्कीच आपण हे जे सर्व आरोपी आहेत या आरोपींवरती यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बहुतांश आरोपींवरती खंडणीसारखे देखील गुन्हे दाखल आहेत आणि यासह विविध असे गंभीर गुन्हे, वाल्मिक कराडच असेल, वाल्मिक कराडावरती सध्या 14 गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीचे हे सर्व गुन्हेगार आहे आणि या सर्वांची एकमेकांसोबतची संबंध सर्वांना सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच कुठेतरी यांनी कट रचला असावा यामध्ये मोठा संशय आहे. त्यामुळे कट रचलाच असावा असा संशय या ठिकाणी आहे आणि यांनी कट रचून
ही हत्या घडून आणली असेल। आपण पाहतो की ज्या टोल नाक्यावरून बाहेर येता संतोष देशमुखांची गाडी अडवली गेली, एक वाहन समोरून होता तर दुसरा वाहन पाठीमागून होता, त्यांना हलता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना नाईलाज असतो ती गाडी त्या बाजूला थांबावी लागली। त्यांना त्याच ठिकाणाहून त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून तिथून त्यांचं अपहरण केलं गेलं होतं आणि इतर गावामध्ये जाऊन त्यांचा मृतदेह फेकण्यात आला होता। या संपूर्ण घटनाक्रमाला जर आपण पाहिलं तर यामध्ये पूर्णपणे कट रचून यांची हत्या केल्या असल्याचं एक प्रथमदर्शनी सर्वांना समजून येतं। अशी एक परिस्थिती आहे, त्यामुळेच कुठेतरी यामध्ये धागेदोरे हे एसआयटीच्या हाती लागले असावेत। त्याच बेसवरती एसआयटीने आता हा दावा केलेला आहे आणि या दाव्याला पुढे नेऊन त्यांना पोलीस कोठडी पाहिजे। पोलीस कोठडी जर पोलिसांना मिळाली तर अजून अनेक गुपितं अशी जी समोर येत आहेत, एक त्या अनेक गुपितं या समोर येऊ शकतात। यामध्ये अजूनही आरोपी समोर येण्याची चिन्हे या ठिकाणी वर्तवली जात आहेत। तर महत्त्वाची बातमी आहे, धन्यवाद सचिन। खरं तर वाल्मिक कराडच्या आता मकोका संदर्भात ही कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि त्यातील महत्त्वाच्या अपडेट आपण बघतोय। वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट ही पोलिसांकडून कोर्टात आता सादर केली जाते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे अपडेट या युक्तिवादातून अशी आली आहे की संतोष देशमुख यांची हत्या हे आरोपींनी कट रचून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली असा दावा एसआयटी कडून करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असंही एसआयटी कडून म्हणण्यात आलेलं आहे। महत्त्वाच्या अपडेट आपण बघतोय, हत्येच्या दिवशीच वाल्मिकने देशमुखांना धमकी दिली होती असाही दावा एसआयटी कडून करण्यात आलेला आहे। एसआयटी कडून आता वाल्मिकची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अपडेट आहे? पाहतो की गेले काही दिवसांपासून ही जोरदार मागणी होती की त्यांच्यावर मोक्का लावा आणि या हत्येची थेट संबंध आहे आणि तेच आता घडतंय की वाल्मिकांना थेट संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडलं जातं। त्या हत्येच्या मध्ये आरोपी आहेत म्हणून आता न्यायालयासमोर देखील सांगण्यात आलेलं आहे। न्यायालयाकडून आता जोरदार न्यायालयामध्ये दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। त्यांची जी कुंडली आहे, वाल्मिक कराड व त्याचे साथीदार आहेत त्यांच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहे याचा देखील लेखाजोखा मांडला जातोय, कारण की हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। हे संघटित गुन्हेगारीचा दिशानिर्देश देणारी हे गुन्हे आहेत। त्यामुळे यांनी हे कट रचून ही हत्या घडून आणल्याचं त्या देखील सांगितलं गेलं। त्याचबरोबर यांच्याकडून असे अनेक गुन्हे इतर देखील उघड होऊ शकतात अशा देखील शक्यता वर्तविण्यात येत आहेत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये इतर कोणी आहे का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेची तपास करण्यासाठी 10 दिवसाची कोठडी मागितली गेलेली आहे। ती 10 दिवसाची कोठडी न्यायालय देते का किंवा त्यामध्ये काही दिवस कमी करते किंवा त्या न्यायालयीन कोठडी येतं का, ह्या तिन्ही गोष्टी आता सध्या तरी गुलदस्त्यामध्ये आहे आणि न्यायालय काय निर्णय देते त्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण की सध्या या ठिकाणी सुनावणी सुरू आहे।